MA मराठी M54 मराठी 221 साहित्य विचार द्वितीय सत्र पुस्तक 1 समीक्षा सैद्धांतिक आणि उपयोजित या पुस्तकातील आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स महत्त्वाचे मुद्दे बघूया. घटक 1 आहे तो म्हणजे समीक्षेचे स्वरूप. या पुस्तकातील घटक 1 समीक्षेचे स्वरूप. आता समीक्षा या संज्ञेचा अर्थ म्हणजे समीक्षा हा शब्द अलीकडे क्रिटिसिझम या इंग्लिश शब्दाला पर्याय म्हणून वापरतात. काही काळापूर्वी टीका हा सोपा शब्द त्यासाठी वापरला जात असे. आपल्याकडे प्रसिद्ध संस्कृत काव्यांना टीका असत आणि एकेका श्लोकावर स्पष्टीकरण, मार्मिक मतप्रदर्शन, उपमा, कालिदासस्य काव्येषु नाटकम रम्यम यासारख्या सूत्रमय अभिप्राय अथवा सौंदर्य स्थळांचे निर्देश आढळतात. परंतु आपल्या शिक्षण पद्धतीवर, विचार पद्धतीवर इंग्रजी भाषेचा वाङ्मयाचा खोलवर परिणाम झालेला असल्याने क्रिटिसिझम संबंधीच्या पाश्चात्य विचारांचा प्रभाव आपल्यावर अधिक आहे आणि क्रिटिसिझम हा इंग्रजी शब्दाला पर्याय म्हणून अलीकडे समीक्षा हा शब्द वापरला जातो. क्रिटिसिझम म्हणजे टू क्रिटिसिझम या धातूपासून, क्रिटिसाइज या धातूपासून तयार झाला आहे. याचा अर्थ कसोशीने प्रयत्न करणे, परीक्षण करणे, चाळणी लावणे, चिकित्सा करणे असा आहे. सम अधिक इक्ष या मूळ घटक शब्दाने तयार झालेला समीक्षा हा शब्द चपखलपणे बसतो. सम म्हणजे सर्व बाजूंनी, सर्व अंगांनी, आणि इक्ष म्हणजे पाहणे, विचार करणे. जीवनाच्या एखाद्या क्षेत्रातील एखाद्या गोष्टींची सर्व बाजूंनी पाहणी करणे म्हणजे समीक्षा करणे असे म्हणता येते. म्हणजे ती वस्तू अथवा घटित, तिचे मूळ स्वरूप कसे, तिचा हेतू, तिचे प्रयोजन कसे काय आहे, तिचे मूल्य याविषयी आपण काही सांगतो, लिहितो, त्याला आपण समीक्षा म्हणतो. समीक्षा संज्ञेचा वापर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात परीक्षणाला, चिकित्सेला उद्देशून वापरत नाही. उदाहरणार्थ वैद्यकशास्त्रामध्ये या संज्ञेचा उपयोग केला जात नाही. कला समीक्षा, साहित्य समीक्षा विशिष्ट अर्थानेच बहुतांशी संज्ञेचा वापर केला जातो. अनेक वेळा एखादे पुस्तक वाचल्यावर हे वाचल्याने माझे मन भरून आले, मला फारच सुंदर वाटले, वाचताना माझ्या मनावर परिजात कच्च्या सुगंधी फुलांचा सडा पडल्यासारखे झाले, माझे हृदय व्याकुळ झाले यासारखी विधाने आपण करतो. एखाद्या लेखनाचा व्यक्तिगत संस्कार करणारी विधाने आहेत. आपण त्यांना समीक्षा म्हणायचे का? यात आपली व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. आपली वैयक्तिक रुची त्या दर्शवत आहे. मला जे आवडेल, आपल्याला जे आवडेल ते दुसऱ्याला आवडेल असं नाही. म्हणून ही रुची व्यक्तिगत स्वरूपाची असते. रुची भिन्न असू शकते, पण अभिरुची, तर अभिरुची आणि रुची म्हणजे काय? रुची भिन्न असते, पण अभिरुची ही व्यवहार सार्वत्रिककडे कल घेणारी असते. ती वस्तुनिष्ठेकडे झुकलेली असते. आपले मत, भूमिका सिद्ध करण्यासाठी काही पुरावे द्यावे लागतात. एखाद्या साध्या वाचकाला एखादी कृती आवडली तेवढे म्हणून थांबता येत नाही. ती का आवडली, तिचा सर्व सखोल अभ्यास करावा लागतो, म्हणजे समीक्षा करावी लागते. थोडक्यात रुची म्हणजे सहज आपण म्हणतो मला ही गोष्ट आवडली. अभिरुचीमध्ये तसं नाही, कारण अभिरुची वस्तुनिष्ठकडे झुकलेली असते, व्यक्तिनिष्ठकडे नसते. रुची व्यक्तिनिष्ठ असते, अभिरुची वस्तुनिष्ठ असते. सार्वत्रिक पातळीवर तिचा व्यवहार असतो, म्हणजे सर्वांना त्याच्याबद्दल रुची वाटलेली असायला पाहिजे, अभिरुची वाटायला पाहिजे. रुचीमध्ये एखाद्याला आवडतं, एखाद्याला ते आवडणार पण नाही. म्हणजे रुची आणि अभिरुचीमध्ये असा फरक आहे. म्हणून समीक्षात्मक दृष्टीने अभिरुचीचा आणि वस्तुनिष्ठ दृष्टीने त्याच्याकडे पाहावं लागतं. व्यक्तिनिष्ठ दृष्टीने रुचीकडे पाहिले जातं, तर वस्तुनिष्ठ दृष्टीने अभिरुचीकडे पाहिले जाते. अभिरुचीमध्ये का आवडली याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला तिचा सर्व बाजूंनी, सर्व अंगांनी, इक्ष म्हणजे विचार करणे, पाहणे, एखादी गोष्टीची समीक्षा करणे हा अभिरुचीचा भाग असतो. तर आता साहित्य, समीक्षा यासारख्या परस्पर अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. समीक्षा, उपयोजित समीक्षा, पाठचिकित्सा, साहित्य लेखन, सैद्धांतिक समीक्षा असे आपण म्हणतो. समीक्षा या शब्दावरील विविध अर्थांनी वापरली जाते.
आता समीक्षा आपण हे शास्त्र आहे की विज्ञान आहे म्हणायचं. आपण शास्त्र आहे की विज्ञान आहे, पण समीक्षा हे शास्त्र आहे, समीक्षा विज्ञान नाही. का विज्ञान नाही समीक्षा म्हणजे? कारण समीक्षेला विज्ञानाचा दर्जा देता येणार नाही. कारण विज्ञान समीक्षाशास्त्रातील सिद्धांतामध्ये असला एक महत्त्वाचा फरक म्हणजे विज्ञानात दोन परस्पर विरोधी सिद्धांत फार का सारखेच ग्राह्य धरत नाही. त्यातील एकाला मान्यता मिळतं तर दुसरा अमान्य होतो. पण एकाच वेळी साहित्याविषयी अनेक परस्पर संकल्पना शक्य असतात साहित्यामध्ये. त्या एकाच वेळी अस्तित्वात असतात. उदाहरणार्थ ध्वनितत्वाच्या आधारे भा. रा. तांबे यांच्या नववधू मी प्रिया मी बावरते या कवितेच्या धुनार्थाची म्हणजे सूचितार्थाची समजा चर्चा केली तर एखादा अभ्यासक यशवंताच्या आई कवितेचे उदाहरण देऊन त्यात कोठे धन्वर्थ आहे तरी ते काव्यच आहे ना असा प्रश्न उपस्थित करू शकेल. यावरून लक्षात येते काव्याच्या अनेक संकल्पना एकाच वेळी असतात असत पण परस्पर छेदकही असू शकतात. पण विज्ञानाच्या संकल्पना बाबत असं म्हणता येत नाही. कारण अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेत आम्ल या शब्दाने निश्चित अशा गुणांनी युक्त असलेल्या द्रव्याचा बोध होतो. वेगवेगळ्या त्याच्यामध्ये आपल्याला अर्थ लावता येत नाही. आम्लाचा जो बोध होतो तीच संकल्पना सर्वांना तशीच ग्राह्य धरावी लागते. म्हणूनच म्हटलं आहे म्हणजे तिथे कुठेतरी विज्ञानात मर्यादा असते आणि सर्व वैज्ञानिकांचं एकच मत असतं. तसं शास्त्रामध्ये एक मत नसतं, वेगवेगळीही मतं आपण मांडू शकतो. एकाच वेळी साहित्याविषयी अनेक परस्पर संकल्पना पण आपण शक्य असतात. म्हणून समीक्षा हे शास्त्र आहे, विज्ञान नाही. नंतर समीक्षा क्षेत्राचा दुय्यम तत्वाचा विचार म्हणजे समीक्षेवर साहित्य व्यवहारात समीक्षा दुय्यम आहे का? तसं जर पाहिलं तर साहित्य हे सर्वांचा परिचय केला तर आकलन विश्लेषण मूल्यमापन साहित्यामध्ये करावं लागतं. आणि खरे तर विशिष्ट साहित्य कृतीचं आपण वाचन करतो त्यावेळेला सर्वसामान्य स्वरूपाचे प्रश्न पडतात. प्रश्नांमागे आपली साहित्याविषयी तसे जीवनाविषयी एक दृष्टी असते. साहित्याविषयी दृष्टी आणि वाचलेल्या साहित्यकृतीतून घडत असते. आपल्या वाचनात आपल्या चौकटी पलीकडची एखादी साहित्यकृती अस्तित्वात आली की आपली दृष्टी प्रमाणात बदलते, ती नव्याने स्थिर होते. उदाहरणार्थ भालचंद्र नेमाडे यांची कोसला कादंबरी आपण आधी वाचलेल्या कथनात साहित्यातील कलाकृतीपेक्षा निराळा असलेला पांडुरंग सांगवीकरांसारखा नायक नसलेला नायक, त्याची आपल्या सभोवताली पाहण्याची दृष्टी, संवेदनविषयी कादंबरीची खुली रचना, तिचे आवड शैली यात आपलेपणा नवेपणा जाणवतो. या नवेपणाचे आकलन होते. साहित्यातील नवेपणाविषयी आपली दृष्टी विस्तारते, तेथे तो स्थिर होतो. पुन्हा एखादी नवीन साहित्य कलाकृती आली की पुन्हा बदलते, पुन्हा नवेपणावर केंद्रित होते. तसेच आपण वाचत असलेल्या साहित्यकृतीच्या मागे त्या साहित्य परंपरेची एक व्यवस्था असते आणि ह्या साहित्य व्यवस्थेची आपल्याला ओळख नसेल तर आपल्या साहित्यकृतीचे आकलन होणार नाही. उदाहरणार्थ जनाबाईचे अभंग वाचत असताना वारकरी संप्रदाय, तिच्यातील लोकशाहीने सन्मुख आशय, विठ्ठल या दैवाचेच विशिष्ट स्वरूप, भक्ती परंपरेत तत्वाचे नामाचे महात्म्य, वारकरी संप्रदाय साहित्याचे लोकांवरती स्वरूप, शैली या साहित्याचे साहित्याचे असलेले नाते याचा आपल्याला परिचय होतो. तसंच खरे पाहता समीक्षा ही लोकाभिरुचीला वळण लावत असते. यापेक्षाही मूलभूत आक्षेप असेल तर दोष टाळण्याची खबरदारी कोणत्याही वाचकाला अशक्य नाही. यापेक्षा मूलभूत आक्षेप असा घेण्यात येतो की खरे महत्त्व जर मूळ ग्रंथाचेच असेल तर श अथवा यने काय म्हटले आहे हे वाचण्यात वेळ का खर्च करावा. ग्रंथावर समीक्षा करणारे समीक्षक, परीक्षार्थी, विद्यार्थी समीक्षा फार तर वाचावी, पण सामान्य वाचकांनी ती का वाचावी? ती मुळातच अनावश्यक नाही का? हा आक्षेप अधिगंभीर आहे. त्याच्या मुळाशी असणारा समीक्षेचा व्यवहार हा दुय्यम सौजन्यिक आहे प्रश्न निमित्ताने उपस्थित केला जातो. कालिदासाचे मेघदूत, रवींद्रनाथांचा काव्यमयी लेख हे दोन्ही वाचनीय असतील, पण मेघदूताच्या काव्यात्मक प्रतिष्ठेसाठी रवींद्रनाथ टागोरच्या रसिकतेवर काय म्हणून अवलंबून राहावे
हा वाचकांचा प्रश्न अधिक गंभीर आहे, त्यामुळे समीक्षेचे क्षेत्र परावलंबी आहे, दुय्यम आहे, अशी भूमिका अनेकदा मांडली जाते. म्हणूनच या अर्थाने समीक्षा व्यवहार हा साहित्यावर अवलंबून असलेला दुय्यम मानला जातो. म्हणून साहित्य व्यवहारात समीक्षा दुय्यम आहे. तसेच पारिभाषिक समीक्षकाचे गुण वैशिष्ट्ये, समीक्षकामध्ये कोणती गुण असायला हवी, तर समीक्षक हा साहित्यकलेचा अभ्यासक असावा, त्याच्याजवळ उत्कट संवेदनशीलता असावी, कल्पनाशक्ती असावी, सर्जनशीलता असावी आणि कलाकृतीमध्ये रिक्त जागा शक्तीने भरून काढण्याची सहसर्जनाची प्रक्रिया त्याच्यामध्ये असावी, हे गुण. परत साहित्यकृतीची समीक्षा, साहित्यकृतीच्या तात्विक प्रश्नांची चर्चा, साहित्य इतिहासाची मांडणी, करणारा समीक्षक असला पाहिजे. साहित्याचा व्यवहार व्यापक सामाजिक संस्कृतीचा अनन्य भाग आहे. समीक्षात्मक कृतीला सांस्कृतिक संदर्भ आहे. संस्कृतीवर होणारे सूक्ष्म परिणाम पूर्वग्रह मनात ठेवून केलेले समीक्षण साहित्यावर, सिद्धांतन प्रक्रियेवर, साहित्य इतिहासावर परिणाम करणारे ठरू शकते. या दृष्टीने समीक्षकाची भूमिका नैतिक जबाबदारीची असते. म्हणून समीक्षकांजवळ व्यापक विवेकबुद्धी असणे आवश्यक असते. हे एक वैशिष्ट्य त्याच्याजवळ असणं. तात्विक प्रणाली आणि प्रत्येक समीक्षकाकडे साहित्यकृतीची समीक्षा करण्यासाठी समीक्षकाला सुस्पष्ट म्हणजे कल्पनाशक्ती त्याच्याकडे असले पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे समीक्षेविषयी, त्या साहित्याविषयी. समीक्षकाला या ज्ञानशाखांचे एक उपांग मानता येत नाही. समीक्षेला स्वतःचे असे अभ्यास क्षेत्र आहे. अवधान समीक्षकाने ठेवणे आवश्यक आहे. ही सर्व गुण वैशिष्ट्ये समीक्षकाची असावयास हवी. तर पारिभाषिक शब्द आणि शब्दार्थ या घटकातील आपण बघूया. समीक्षा हा शब्द आपण अलीकडे क्रिटिसिझम या इंग्लिश शब्दाला पर्याय म्हणून वापरतो. सम अधिक इक्ष या मूळ घटक शब्दाने समीक्षा हा शब्द तयार झाला असून सम म्हणजे सर्व बाजूंनी आणि इक्ष म्हणजे पाहणे, विचार करणे, अशी फोड आपण या समीक्षा शब्दाची केली आहे. सम अधिक इक्ष. क्रिटिसिझम या शब्दाचा अर्थ पाहू. क्रिटिसिझम हा शब्द टू क्रिटिसाइज म्हणजे टीका करणे आपण त्याला म्हणतो मराठीत. टू क्रिटिसाइज याचा अर्थ कशोशीने परीक्षण करणे, चाळणी लावले, चिकित्सा करणे. आपण चाळणी लावल्यावर, परीक्षण केल्यावर आपण एखाद्या व्यक्तीबद्दल जशी टीका करतो, त्याचं निरीक्षण करतो, त्याची परीक्षण करतो, मग त्याच्यावर टीका टिंगल टवाळी करतो, तसंच साहित्यामध्ये पण आहे. त्या साहित्याचा अभ्यास करायचा, त्याचा खूप अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये कल्पनाबुद्धीने, विवेकबुद्धीने, सहज सर्जनशीलतेने आपल्या त्या समीक्षकाजवळ असलेल्या गुण वैशिष्ट्यांमुळे तो एखाद्या साहित्याचा कसोशीने प्रयत्न करतो, चाळणी लावतो, चिकित्सा करतो आणि मग त्याच्यावर टीका करतो आणि त्यालाच क्रिटिसिझम असं म्हणतात. साहित्यकृती ही अनेक घटकांनी बनलेली एक जिन्सी समिष्टी असते. ती शब्दगंध, वाक्यबंध, नादरचना, प्रतिमाबंध, कडवी, आशयसूत्र, भावना, विचार, कथानक, पात्रे, विचारप्रणाली, निवेदनशैली इत्यादी अनेक घटकांनी मिळून बनलेली असते. आता ह्या घटकातील आपण स्वयं अध्ययनाची प्रश्न उत्तरे बघूया. पहिला प्रश्न आहे, साहित्य आणि समीक्षा यांच्या संबंधाविषयी लिहा. साहित्य आणि समाज यांचे संबंध अनन्य स्वरूपाचे असतात.
कोणत्याही साहित्यकृतीची समीक्षा करताना आकलन, विश्लेषण, तुलना, अर्थनिर्णय, मूल्यमापन यासारख्या क्रिया घडत असतात. त्यावेळी काही विशिष्ट संकल्पनाचा वापर होतो. त्यांचा वापर साहित्य समीक्षेत होतो. प्रश्न दुसरा, समीक्षा या शब्दाला कोणकोणते पर्यायी शब्द वापरले? अलीकडे क्रिटिसिझम या इंग्रजी शब्दाला समीक्षा म्हटले जाते. काही काळापूर्वी टीका हा शब्द वापरला जात असे. तो आपला संस्कृत साहित्य परंपरेशी जोडलेला आहे. सम म्हणजे सर्व बाजूंनी आणि ईक्ष म्हणजे पाहणे, विचार करणे. समीक्षा या शब्दाचा अर्थ होतो. प्रश्न तिसरा, साहित्यकृतीच्या आकलनासाठी कशाची आवश्यकता असते? साहित्यकृतीच्या आकलनासाठी आपल्याला साहित्य व्यवस्थेची ओळख असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ जनाबाईची अभंगवासना, वारकरी संप्रदाय, विठ्ठल या दैवतांचे विशिष्ट स्वरूप, भक्ती परंपरा, यातील नाम महात्म्य अशा पद्धतीने ओळख असल्याने आकलन सुलभ होते. प्रश्न चौथा, साहित्यकृती हा कोणकोणत्या घटकांनी बनलेली असते? तर शब्द, शब्दगंध, वाक्यबंध, नादरचना, प्रतिमा, बंध, कडवी, आशयसूत्र, भावना, विचार, कथानक, पात्रे, विचारप्रणाली, निवेदक, निवेदनशैली इत्यादी घटकांनी साहित्यकृती बनलेली एक जिन्सी समष्टी असते. आता आपण घटक 2 बघूया. समीक्षा विषयक सिद्धांत. तर समीक्षा सिद्धांताचे स्वरूप. सिद्धांताचे 2 घटक. कला साहित्याविषयी विविध सिद्धांत असले तर या सिद्धांतांमध्ये एका तत्वाचे एक व्यवस्था निर्माण होते. हे तत्व म्हणजे कलाविषयक संकल्पनात्मक 2 ध्रुव असतात. कला साहित्यांचे विश्व स्वायत्त असते असे सांगणारे सिद्धांत एक गटात पडतात. साहित्य हे जीवन पोषक आहे म्हणून मूल्ययुक्त आहे असे सांगणारे सिद्धांत दुसऱ्या गटात पडतात. यालाच आपण 2 गट हे समीक्षा सिद्धांताचे पडले. त्याला पहिला गट म्हणजे अलौकिकतावादी व लौकिकतावादी असे आपण म्हणतो. पहिला जो गट आहे अलौकिकतावादी सिद्धांताचा मूलव्यूह आणि दुसरा जो गट आहे तो लौकिकतावादी सिद्धांताचा मूळ. आता अलौकिकतावादी, लौकिक म्हणजे आपल्या जीवनावर अवलंबून असणारे किंवा जीवनविषयक असणारे, आणि अलौकिक म्हणजे त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणजे जीवनाच्या पलीकडे. म्हणूनच इथे असं अलौकिकतावादी सिद्धांताचा मूल व्यवहारात म्हटले आहे की साहित्यकृती एक स्वायत्त संघटना असून साहित्याचे सौंदर्यमुळे स्वायत्त असते असे लौकिकतावादी म्हणतात. सत्य, शिवनीती इत्यादींवर साहित्याचे सौंदर्य अवलंबून नसते असं अलौकिकतावादी म्हणतात. लौकिकतावादी म्हणजे जीवनविषयी, दैनंदिन जीवनाविषयी सिद्धांत. लौकिकतावादी काय मानतात की सत्य, शिवनीती यासारख्या सर्वच जीवन अंगांशी बूज राखावे लागते, कारण त्यामुळे तिची मूल्ययुक्तता सिद्ध होते. लौकिकतावादी वाङ्मय मूल्ये, जीवनमूल्ये या बाबी एकच असतात असे मानतात, पण अलौकिकतावादी ते मानत नाही. म्हणून कलानीती, सत्य हे संबंध त्यांना अप्रस्तुत वाटत नाहीत. तर लौकिकतावादींना अप्रस्तुत वाटत नाही, तर अलौकिकतावादींना हे कलानीती हे संबंध प्रस्तुत वाटतात, अप्रस्तुत वाटतात. म्हणजेच ज्ञानात्मक घटना साहित्य जीवनाचा अर्थ लावू शकते, जीवनाकडे पाहण्याची समग्र दृष्टी देऊ शकते असे लौकिकतावादी मानतात, तर अलौकिकतावादी तसं मानत नाही. अलौकिकतावादी ही साहित्यकृतीची रचना स्वतंत्र अलौकिक तत्वाच्या आधारे होते असे लौकिकतावादी मानत नाही. ते आशयाला रचनेपेक्षा अधिक महत्त्व देतात लौकिकतावादी, तसं अलौकिकतावादी हे देत नाही. असे समीक्षा सिद्धांताचे स्वरूप आणि त्याचे परस्परान्वयित आणि समीक्षा सिद्धांताचे 2 प्रमुख गट, अलौकिकतावादी सिद्धांताचा मूलव्यूह आणि लौकिकतावादी सिद्धांताचा मूलव्यूह आपण पाहिला. त्यानंतर सिद्धांत कोणकोणते? नमुनारूप देशीवाद सिद्धांत. देशीवाद सिद्धांत हा भालचंद्र नेमाडे यांचा आहे. देशीवाद सिद्धांत हा मराठी साहित्य सिद्धांतातील एक महत्त्वाचा प्रयत्न असून साहित्याकडे पाहण्याचे ते व्यापक असे सांस्कृतिक मूल्यात्मक परिप्रेक्ष्य आहे. सिद्धांत आणि ज्ञानशाखा.
आता संरक्षणवादी भाषा वैज्ञानिक प्रतिमानाचा थोडक्यात विचार केला तर भाषिक समूहात माणसे बोलतात त्याला शोषूर पॅरोल म्हणतात. म्हणजे उच्चारांची पद्धती, लघवी, हेल, विशिष्ट व्यक्तींच्या बोलण्यात फरक असतो, याला आपण बोली म्हणतो. म्हणजे टोनिंग बदलतं. विशिष्ट 12 किलोमीटर अंतरावर आपल्या बोली बदलत जातात, प्रादेशिक भाषा बदलत जातात, टोनिंग बदलत जाते. म्हणून आपल्याला ती भाषा बोलण्यामध्ये फरक वाटतो. म्हणजे पॅरोल व्यक्ती सापेक्ष असते. पॅरोल म्हणजे काय तर शोषूर, फर्दिनांदी शोषूर हे भाषा वैज्ञानिक आहे, यांनी त्याला पॅरोल म्हटलं आहे. म्हणजे बोलण्याची व्यक्तीच्या बोलण्यातील फरक म्हणजेच आपण त्याला बोली म्हणतो. आणि याला नंतर सोसूरनी हे सुप्त ज्ञान व्यक्ती निरपेक्ष असते, म्हणजे व्यक्ती सापेक्ष असते. पॅरोल म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये बोलण्यात फरक असतो, त्यांच्या बोलीमध्ये फरक असतो, टोनिंगमध्ये फरक असतो. तसं शोषूर लांग म्हणतो. लांग म्हणजे काय तर त्यांच्या मते, शोषूरच्या मते भाषा किंवा लांग भाषा विज्ञानाचा अभ्यास विषय आहे. दुसरी मध्यवर्ती संकल्पना चिन्हाची आहे, साईन, त्याला इंग्रजीत साईन म्हणतात. त्यासाठी ते चिन्ह वापरतात. म्हणजेच चिन्हित आणि ध्वनी आणि अर्थ यांचा संबंध यादृच्छिक म्हणजे आर्बिटरी असून संकेत संमती समूह या मान्यतेवर भाषेचा सगळा व्यवहार उभा असतो. नंतर अशोक जोशी यांनी मानवी वाचिक व्यवहार याबद्दल एक आकृतिबंध तयार केला आहे. मानवी वाचिक व्यवहारामध्ये वाचिक वर्तन दोन प्रकारे, वाचिक वर्तन आणि भाषिक व्यवस्था. वाचिक वर्तन म्हणजे पॅरोल आणि भाषिक व्यवस्था म्हणजे लँग्वेज. आणि भाषिक व्यवस्थेचे अजून दोन प्रकार आहे, एककालिकता आणि कालक्रमिकता. सोसूरने मांडलेली ही तत्वे. प्राक प्रणालीने सोसूरच्या भाषिक व्यवस्था आणि वाचिक वर्तन यांच्यातील भेद स्वीकारत त्याची साहित्याच्या क्षेत्रात पुनर्मांडणी केली. कलेचा व्यवहार हा वाचिक वर्तनासारखा असतो, त्याला विशिष्ट अन्य आविष्काराचे अंग असते. संरचनात्मक व्यवस्थेचे दुसरे अंग म्हणजे साहित्यकृती सौंदर्यात्मकता व कलात्मकता निकष व्यवस्थेचा म्हणजे संरक्षणाचा आविष्कार असते. असे गाभ्याचे तत्व. या दृष्टीने त्यांनी आपली कला संदर्भात मांडणी केली. आणि भाषेच्या सर्वसमान वापरात संरचना कशी यंत्रवत कार्य करीत असते आणि विशिष्ट हेतूने विशिष्ट घटकांना किंवा घटक योजनांना रचनेत स्थान देऊन भाषेचे आणखी एक कार्य कसे सिद्ध केले जाते या दृष्टीने भाषेत पूर्वभूमीकरण म्हणजे फोरग्राउंडिंग कसे होते याचे विवेचन केले. क्लॉद लेवी ट्राउस या फ्रेंच मानसवंशशास्त्रानेही सोसूरचा संरक्षणवादी भाषा वैज्ञानिक तत्वांचा वापर करून संरक्षणवादी मानववंश विज्ञानाचा पुरस्कार केला. आता मराठीतील काही सिद्धांत आहे. महाराष्ट्रीयांचे काव्य परीक्षण या ग्रंथात श्री वे केतकर यांनी कवीच्या काव्यातून त्यांचे साहित्यविषयक विचार व्यक्त केले. गो. ग. देशमुख यांनी मराठीचे साहित्यशास्त्र सिद्ध करताना ज्ञानेश्वर ते रामदास या कालखंडाच्या संदर्भात संत कवींच्या काव्यक्षेत्रात भक्ती कसे सर्वंकष व त्यामुळे त्या काळात असलेल्या साहित्यशास्त्रविषयक विचाराला कशी नवी भूमिका मिळाली असा निष्कर्ष त्यांनी काढला. मराठीतील सिद्धांत आपण त्याची पार्श्वभूमी बघतोय. काव्यकारण केशवसुतांनी काव्यकारण, काव्यस्वरूप, काव्यप्रयोजन, काव्यास्वाद या संदर्भात स्वतंत्र काव्यशास्त्राची अभिव्यक्ती कवितेतून करावी हे स्वाभाविक दिसते. आणि याच काळात त्यांनी कवी काव्य आणि काव्यरथी हा गो. ग. आगरकरांचा निबंध महत्त्वाचा असून त्यात मानसशास्त्रीय विचाराधिष्ठित काव्यविचार आहे. आगरकर हे पहिलेच आधुनिक काव्य चिकित्सक आहेत असे दी कुलकर्णी यांनी म्हटले आहे. आगरकर हे पहिले आधुनिक काव्य चिकित्सक, कारण गो. ग. आगरकरांचे निबंध आहे कवी काव्य आणि काव्यरथी. या निबंधामुळे त्यांना पहिले आधुनिक
काव्य चिकित्सक आहे असे दी कुलकर्णी यांनी म्हटले. त्यांच्या निबंधामुळे कवी काव्य आणि काव्यरती. तसेच लालजी पेंडसे यांचं साहित्य आणि समाज जीवन हा मार्क्सवादी समीक्षेचे विचार सूत्रे मांडणारा बीजग्रंथ आहे. त्याने ही या काळातील ललित लेखाला किती ऊर्जा दिली याबद्दल सांगते. कारण लालजी पेंडसे यांचे साहित्य समाज जीवन हा मार्क्सवादी समीक्षेचे विचारसूत्र मांडणारा ग्रंथ आहे. तसंच तो खूप महत्त्वाचा ग्रंथ पण आहे. साहित्य म्हणजे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून. स्वातंत्र्य काळातील मराठी समीक्षा विचारावर पार्श्वभूमीची समीक्षा विचारांवर साऱ्या पार्श्वभूमीची छाया आहे. मात्र पूर्वपीठिकेच्या दृष्टीने पाहिले तर 1950 नंतरचे मध्यवर्ती साहित्य नवसाहित्य समीक्षेशी अनुबंधित राहिलेले आहे. मात्र 60-उत्तरी काळात मराठी साहित्यात निर्माण झालेल्या चळवळी, त्यातील लोकशाही मूल्यांच्या बजावणीचा आग्रह, सामाजिक समतेचा न्यायाचा मागणी ही लोकशाही सामाजिक सांस्कृतिक राजकीय आर्थिक पातळीवर कार्यरत असल्याची अपेक्षा, वर्ग वर्ण जात लिंग यावर आधारित शोषण व्यवस्थेला निकार, नव्या पर्यायी समाजरचनेच्या निर्मिती, मूल्यांची मागणी इत्यादीमुळे साहित्यातून निर्माण होणाऱ्या संवेदना जाणीवा या व्यवस्थापनासाठी नवनवे सिद्धांत निर्मितीचे प्रयत्न झाले आणि त्या सर्वांचा सर्व समीक्षकांचा परिचय करून देणे हे अशक्य आहे. येथील अल्प सिद्धांताचा परिचय आपण केला. त्यात मराठीतील सिद्धांत म्हणजे बाशिम मर्ढेकरांचा लय सिद्धांत, शरदचंद्र मुक्तिबोधांचा सकलात्मक माणुसतेचा सिद्धांत. त्यांनी माणुसकीला जास्त महत्त्व या सिद्धांतामध्ये दिलं आहे. ते म्हणतात की मुक्तिबोधांनी ललित वाङ्मयाचे प्राणभूत तत्व रस नव्हे, लय नव्हे, माणुसता हेच ते तत्व आहे या सिद्धांतांची मांडणी केली. म्हणून शरदचंद्र मुक्तिबोधांच्या सिद्धांताचं नाव सकलात्मक माणुसतेचा सिद्धांत आहे. द ग गोडसे पोत सिद्धांत. जसे आपण कापडाची पोत बघतो तसंच द ग गोडसे हे साहित्याची पोत बघतात. म्हणून त्यांनी साहित्याची पोत बघण्याचा पोत हा संकल्पना मराठी समीक्षेतील ही संकल्पना मांडली. पोत शक्ती सौष्ठव गतिमानी लोकधाटी माथाळू ऊर्जन या पुस्तकातून त्यांनी कला मीमांसा आली आणि सर्व प्रकारच्या कलांचा एकत्रित विचार केला. पोत सिद्धांतात त्यांनी कापूस, धागा, तानाबाना, यंत्रणा अशा कलात्मक आविष्काराचे पोत या 3 उदाहरणातून दिले. द ग गोडसे यांचा पोत सिद्धांत आपण पाहिला. आता पारिभाषिक शब्द आणि शब्दार्थ. साहित्य सिद्धांत म्हणजे साहित्याविषयी तात्विक विचार नव्या 2 भागात वर्गीकरण केले. लौकिकतावादी सिद्धांत, अलौकिकतावादी सिद्धांत हे 2 गट पाडले. साहित्य समीक्षा म्हणजे काय तर साहित्य तत्व, साहित्यकृती यांची मीमांसा करणारे लेखन, त्याला साहित्यकृती आणि वाचक या 3 लेखक, साहित्यकृती आणि वाचक या 3 घटकांचे त्यांच्या परस्पर संबंधाचे विवेचन करणारे लेखन. स्वयं अध्ययनाचे प्रश्न आपण बघूया. समीक्षेचे किती भागात विभागणी करता येते त्याची नावे लिहा. समीक्षा म्हणजे लेखक, साहित्यकृती, वाचक या 3 घटकांच्या परस्पर संबंधाचे विवेचन करणारे लेखन असते. समीक्षेची स्थूलपणे 3 भागात विभागणी करता येते. सैद्धांतिक समीक्षा, उपयोजित समीक्षा, समीक्षेची समीक्षा. दुसरा प्रश्न आहे समीक्षा सिद्धांताचे स्वरूप थोडक्यात सांगा. विविध सिद्धांतांमध्ये एका तत्वाच्या साहाय्याने एक व्यवस्था निर्माण करतात. हे तत्व म्हणजे कलाविषयक संकल्पना 2 ध्रुव असतात. कला साहित्याशी सांगणारे सिद्धांत 1 गटात, तर हे सिद्धांत जीवन पोषक आहेत असे मानणारे 2ऱ्या गटात पडतात. साहित्याचे प्रयोजन हे केंद्रस्थानी आहे. सिद्धांताचे स्वरूप विशद करा. तिसरा प्रश्न सिद्धांत हे निसर्गातील मूलद्रव्याप्रमाणे प्रथम पासून अस्तित्वात नसून
वाङ्मय समीक्षेच्या समीक्षेतून हे सिद्धांत निर्माण झाले तसे त्यांच्या इतिहासावरून स्पष्ट दिसते. प्रथम सिद्धांतानंतर याप्रमाणे लेखन असे कधीच होत नसते. समीक्षा विचार का मराठीत प्रथम कधी आला तर 19व्या शतकात समीक्षा विचार हा संस्कृतमधील साहित्य विचार मराठीत आणावा या अंगाने आला आणि या काळात निर्माण झालेले ज्ञानोदय, विभेद, ज्ञानविस्तार, मराठी ज्ञानप्रसारक इत्यादी नियतकालिकातून आलेल्या पुस्तक परिषदातून आरंभीचा समीक्षा विचार आलेला आहे. आता ह्या पुस्तकातील घटक 3 आपण समीक्षा सिद्धांत भारतीय. आता समीक्षा सिद्धांत कोणते? भारतीय सिद्धांत आहे रस सिद्धांत. आता रस सिद्धांताची थोडक्यात आपण चर्चा करूया की पाश्चात्य साहित्यशास्त्रात अरिस्टॉटलने शोकात्मिक या नाट्य प्रकाराविषयी जे विवेचन केले त्याची शतकानुशतके चर्चा झाली आणि तशी भारतीय काव्यशास्त्रातील रससंकल्पनेविषयी अनेक प्राचीन अर्वाचीन समीक्षकांनी चर्चा केली, चिकित्सा केली. भरतमुनींचे नाट्यशास्त्र हे रससंकल्पनेची गोंगोत्री, भरताने केलेली रससंकल्पनेची मांडणी नाट्यप्रयोगाच्या संदर्भात आहे. भरताने नाट्याचे वर्णन लोकवृत्तानुकरण, नाट्यमयता, कृतम म्हणजे लोकांच्या चरित्राचे अनुकरण या शब्दात केले आहे. अरिस्टॉटलने सुद्धा ट्रॅजेडी, कॉमेडी, एपिक. ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका, कॉमेडी म्हणजे विनोदी नाटक, एपिक म्हणजे महाकाव्य इत्यादी सर्व प्रकारचे काव्य अनुकरणात्मक असते. भरताने मांडलेल्या रसविचारात 2 प्रश्न महत्त्वाचे आहे. एक, रस हा काय पदार्थ आहे, तर तो दुसरा कसा निर्माण होतो. अभिनवगुप्तने भरताची रससंकल्पना अधिक स्पष्ट केली. त्यानुसार नाटक पाहणारा रसिक हा द्वंद्वात्मक भूमिकेत प्रवेश करतो. नटाला नट न म्हणता रामसीता म्हणावेस तयार होतो, पण त्याला त्यावेळी दिसणारे रामसीता हे खरे रामसीता नव्हते ही तो मानतो. त्यामुळे नाटक निर्विघ्नपणे आस्वाद्य होते. नाटकातून उत्पन्न होणाऱ्या भावना साधारणीभूत असतात. त्या रसिकाच्या व्यक्तिगत नव्हे तर रामसीता इत्यादीच्या व्यक्तिगत नव्हेत, तर त्या असतात सर्वसाधारण मानवाच्या. ही साधारण करायची प्रक्रिया, पण अशा भावभावना आपल्याही असतात. म्हणजे बीजरूपात म्हणून नाट्यबंधात आपण प्रवेश करतो. रसांतर्गत भरताच्या रससंकल्पनेवर नाट्यशास्त्रावर अनेक विद्वानांनी भाष्य केले. हर्ष उद्धट, श्रीशंकू, अभिनवगुप्त इत्यादी नाट्यशास्त्राचे प्रसिद्ध भाष्यकार, टीकाकार आहेत. आता रससंकल्पनेविषयी किंवा रससिद्धांताविषयी सुरेंद्र बारलिंगे यांचे मत काय होते? सुरेंद्र बारलिंगे यांनी सौंदर्याचे व्याकरण या ग्रंथात रससंकल्पनेवर काही नवा प्रकाश टाकला. त्यांनी समग्र रसप्रक्रियेचे वर्णन केले आहे. ते म्हणतात, काव्यनिर्मितीत होण्यापासून ते काव्याचे रसग्रहण होईपर्यंत एकूण 2 प्रक्रिया आहेत. एक प्रक्रिया कवीपासून सुरू होऊन नाट्य किंवा काव्य उत्पन्न होईपर्यंत टिकते, तर दुसरी क्रिया नाट्य किंवा काव्य यापासून सुरू होऊन रसिक किंवा सामाजिक यांच्या मनापर्यंत जाते. पहिल्या प्रक्रियेचा शेवट रस निष्पत्तीत होतं, तर दुसऱ्या क्रियेचा शेवट रस स्वादात किंवा आनंदात होतो. आपण सुरुवातीत उद्धृत केलेली कारिका पाहिली असेल. बारलिंगे यांनी रससिद्धांताचे पूर्ण स्वरूप सादर केले होते, पण त्यावर केरवळ शिरवाडकरांनी आक्षेप घेत म्हटले आहे की प्रस्तुत कारिकेत तरी स्थायी भाव कवीच्या हृदयातील असतात असे म्हटलेले आहे. मात्र बारलिंगे कवीच्या मनात उद्भवलेली भावनात्मक अनुभूती यावर भर देतात. असं सुरेंद्र बारलिंगे यांचे रससिद्धांताविषयी थोडक्यात मत आपण बघितले. तसेच मग रससिद्धांताविषयी आपण दी.के. बेडेकर व गंगाधर गाडगीळ यांचे बघूया. रससिद्धांताविषयी मत सुशी बारलिंगे यांच्याबरोबर दी.के. बेडेकरांसारख्या अभ्यासकांनी या संदर्भात नव्या दिशा दाखवल्या आहे. तर गंगाधर गाडगीळ यांनी रसचर्चेतील महत्त्वाचे अंगे म्हणजे वाङ्मय हे रसात्मक आहे म्हटल्यावर वाङ्मय हे पुरोगामी की प्रतिगामी, त्यात गांधीवादाचा जीवनवादाचा पुरस्कार आहे की नाही, जीवितविषयक तत्त्वज्ञान आहे किंवा नाही, हे सारे प्रश्नावर प्रस्तुत ठरणे ही महत्त्वाची अंगे डावललेली गेली आहेत असं गंगाधर गाडगीळ म्हणतात. रसांच्या वर्गीकरणावर भर देण्यात आलेला असे म्हटले आहे. तर दी.के. बेडेकरांनी, केना वाटे यांनी रस व्यवस्थेचे आधुनिक मानसशास्त्राच्या आधारित केलेली चिकित्सा ही अशास्त्रीय आहे हे साधार पटवून दिले. तर ध्वनी सिद्धांत
भारतीय समीक्षा क्षेत्रातील ध्वनी सिद्धांताचे महत्त्व सांगा असे प्रश्न येऊ शकतो. ध्वनी सिद्धांत. आता रस सिद्धांताच्या चर्चेपाठोपाठ आपण ध्वनी सिद्धांत बघूया. 9व्या शतकात होऊन गेलेल्या आनंदवर्धनाने आपल्या ध्वनी सिद्धांताने भारतीय साहित्य विचाराला क्रांतीच घडवून आणली. आनंदवर्धन यांनी हा ध्वनी सिद्धांत भारतीय साहित्य विचारात आनंदवर्धनाने या ध्वनी सिद्धांताची क्रांती घडवून आणली. रसनिष्पत्ती हे काव्यनाट्याचे अंतिम फलित आहे. भरत मुनींचा सिद्धांत आनंदवर्धनाला मान्य होता. मात्र लौकिक म्हणजे जीवनविषयक दैनंदिन जीवनातील सुखदुःखात्मक अनुभूतींना काव्यनाट्यात रसरूप कसे लागते याविषयी संपूर्ण समाधानकारक उत्तर सापडत नव्हते. रसकल्पना आहे जी मूळ नाट्य प्रकारांशी संबंधित होती. जशीच तशी काव्याला लावून दाखवणे कठीण जात होते. नाट्यात रस सूचित केले जात होता. हाच प्रयत्न आनंदवर्धनाच्या ध्वन्यलोक या ग्रंथातून त्याहीपेक्षा अभिनवगुप्ताच्या लोचन नावाच्या ध्वनालोकावरील टीकेने केलेला आहे. आता आपण ध्वनीचे प्रकार बघूया. व्यंगार्थामध्ये 2 प्रकार आहे. अभिनवगुप्ताने 35 मुख्य प्रकार सांगितले ध्वनीचे. बालकवींच्या औदुंबर कवितेतील पाय टाकून जळत बसला असला औदुंबर यामधील असला शब्द अलौकिक व्यंगाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. असा वाच्य नसलेला पण ध्वनीत होणारा काव्यात प्रामुख्याने सापडणारा व्यंजन व्यापार म्हणजे रसादी ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असे अभिनवगुप्त सांगतो. म्हणजे ध्वनीचे प्रकार आपल्याला पुढील प्रमाणे दाखवता येतील. व्यंगार्थामध्ये 2 प्रकार आहे, लौकिक आणि अलौकिक. अलौकिक अलौकिकमध्ये 2 प्रकार आहे. व्यंगार्थामध्ये 2 प्रकार आपण बघितले ते म्हणजे लौकिक आणि अलौकिक. आणि अलौकिकमध्ये 2 प्रकार आहे, अलंकार ध्वनी आणि वस्तुध्वनी. अलंकार ध्वनी म्हणजे सूचित होणारा अर्थ शब्दांनी सांगितलेल्या अलंकाराचे स्वरूप येते. आणि वस्तुध्वनीमध्ये व्यंगार्थ वाच्यार्थाच्या स्वरूपात आणला तर तो अलंकार होत नाही. गत्र देशपांडे यांचे अलौकिक व्यंगार्थ भाष्य आणि ब्रॅडलीचे भाष्य अबाउट द बेस्ट पोएट्री, नॉट ओनली द बेस्ट, देअर फ्लोट्स अँड ॲटमॉस्फिअर ऑफ इन्फायनाईट सजेशन. जे लक्षात घेतले म्हणजे ध्वनीचे काव्यातील महात्म्य लक्षात येते. ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे. व्यंजन व्यापारानेच काव्याला अलौकिकत्व प्राप्त होते. हे ध्वनी सिद्धांताचे सूत्र आहे. अलंकार आणि वक्रोक्ती सिद्धांत. संस्कृत काव्यशास्त्रात इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत अलंकार हा शब्द सौंदर्य अर्थाने वापरला जातो. वामनाने आपल्या काव्यालंकार सार संग्रह हा या ग्रंथात सौंदर्य अलंकार असे म्हटले आहे. यावरून सौंदर्य अलंकार या समानार्थी संज्ञा स्पष्ट आहेत. भामह, उद्धट, दंडी आणि रुद्रट हे या सिद्धांताचे महत्त्वाचे उद्गाते म्हणता येईल. वक्रोक्ती सिद्धांत. भरताने नाट्यप्रवाहाच्या दृष्टीने उपमा, रूपक, दीपक, यमक असे 4 अलंकार सांगितले आहेत. वक्रोक्ती विचाराकडे येण्याआधी आपल्याला काव्य स्वरूपाच्या संदर्भात प्रश्नाचा विचार करावा लागेल. काव्य आणि इतर लिखाण भाषेतून आविष्कृत होते. या दृष्टीने भाषेच्या दृष्टीने काव्य वेगळे कसे ठरते? भट्टतोत भामह यासारख्या प्राचीन पंडितापासून रिचर्ड आणि याकॉबसन यासारख्या आधुनिक विचारवंतांपर्यंत सर्वांनी वेगळी उत्तरं दिली आहे. शास्त्राची भाषा प्रज्ञेची आहे तर काव्याची भाषा प्रतिभेची आहे असे भट्टतोच सांगतात. तर रिचर्डसनने भाषेचा वाच्यार्थ विधाने, भावनात्मक विधाने असा फरक करून शास्त्राची उभारणी पहिल्या प्रकारच्या विधानावर असते आणि तर काव्याची दुसऱ्या प्रकारच्या विधानावर असे म्हटले आहे. काव्यशास्त्रात हा भेद दाखवणाऱ्या संज्ञा आहेत. वस्तूचे सरळ किंवा साधारण वर्णन म्हणजे सभोवक्ती, तर असरळ किंवा असाधारण वर्णन म्हणजे वक्रोक्ती. आणि वक्रोक्तीची संकल्पना काव्याच्या संदर्भात मांडणारा भामह म्हणतो की वक्रोक्तीमुळे अर्थाचे विभावन होते. वक्रोक्ती म्हणजे बोलण्याची वेधक पद्धती असे पावाकाने म्हणतात. रशियन रूपवादी साहित्याबद्दल नेमके हेच म्हणतात. या दृष्टीने वक्रोक्ती सिद्धांत महत्त्वाचा आहे.
वक्रोक्ती म्हणजे काय? बोलण्याची वेधक अशी पद्धती. वक्रोक्ती म्हणजे असरल किंवा असाधारण वर्णन म्हणजे वक्रोक्ती. आणि वक्रोक्तीची संकल्पना काव्याच्या संदर्भात मांडणारा भामह असं म्हणतो की असरल किंवा असाधारण वर्णन म्हणजे वक्रोक्ती. आणि पवा काने म्हणतात की वक्रोक्ती म्हणजे बोलण्याची वेधक अशी पद्धती. म्हणजे वक्रता ही आशयाची अर्थव्यक्तीची वर्ड्सवर्थने या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावात म्हटले की साधारण विषयातून असाधारण अर्थाचा बोध घेणे कवीचे उद्दिष्ट असते. कृत्रिम शैली नाकारून असाधारण अर्थ हे कवीचे उद्दिष्ट लक्षात येते. वक्रोक्ती म्हणजे बोलण्याची वेधक पद्धती. बोलण्याचे सरळ आणि सामान्य भाषेत शब्द योजत असला तरी पद योजना वेगळी असते व कवी घटनानिष्ठ सामान्य रीतीपासून वेगळी असलेली हिस्ट्री ऑफ संस्कृत पोएटिक्स म्हणजे सर्वसामान्य घटकानिष्ठ दृष्टीने पाहत असतो. वक्रोक्तीमध्ये आशय किंवा अर्थ यांचे वेगळेपण अभिप्रेत असते. रीती सिद्धांत. आता वामनाने काव्यचर्चेच्या विकासात वामनाच्या रीती सिद्धांताचे स्थान मोठे आहे. वामनाने हा सिद्धांत मांडला. रीती म्हणजे काय तर नीती म्हणजे नेमके काय तर काव्यात ओज, माधुर्य, प्रसाद, कांती, सौकुमार्य इत्यादी गुण असतात. या गुणांनी युक्त म्हणजे अशी विशिष्ट पदरचना म्हणजे रीती. यात वैदर्भी, गोडी आणि पांचाली 3 रीतींचा वामनाने निर्देश केला असून त्यांचे लक्षण दिले. मात्र वामनाने फक्त वैदर्भी रीतीलाच मान्यता दिली. तर पारिभाषिक शब्द आणि शब्दार्थ या घटकातील पवा. ध्वनीचे प्रकार. व्यंग्यार्थ, लौकिक, अलौकिक हे रसध्वनीचे प्रकार आहे. लौकिक, अलौकिक. अलंकार ध्वनी सूचित होणारा अर्थ शब्दाने सांगितल्यात अलंकाराचे स्वरूप होते. वस्तुध्वनी व्यंग्यार्थ वाच्यार्थाच्या स्वरूपात आणला तर अलंकार येत नाही. तर रीती सिद्धांताचा अर्थ काय आहे तर काव्यात ओज, माधुर्य, प्रसाद, कांती, सौकुमार्य इत्यादी गुण असतात आणि या गुणास अशी विशिष्ट पदरचना म्हणजे रीती. विविध सिद्धांत कोणते कोणते आपण बघितले तर रस सिद्धांत, ध्वनी सिद्धांत, अलंकार, वक्रोक्ती, रीती, औचित्य इत्यादी आहेत. तर स्वयंअध्ययनाचे प्रश्न आपण हा 3ऱ्या घटकातील बघूया. अभिनव गुप्तने भरताची रससंकल्पना कशी स्पष्ट केली? उत्तर आहे नाटक पाहणारा रसिक एका द्वंद्वात्मक भूमिकेत प्रवेश करतो. तो नटाला नट न म्हणता रामसीता म्हणावयास तयार होतो, पण त्यावेळी तो हे खरे रामसीता नव्हते हेही मानतो. त्यामुळे नाटक निर्विघ्न आस्वाद्य होते आणि नाटकातून उत्पन्न होणाऱ्या भावना साधारणीभूत होतात. ही अभिनव गुप्तने भरताची रससंकल्पनाविषयी सांगितले. सुरेंद्र बारलिंगे यांनी संकल्पनेवर कोणता नवा प्रकाश टाकला? त्या 2ऱ्या प्रश्नाचे उत्तर आपण बघूया. काव्य निर्मिती होण्यापासून ते काव्याचे रसग्रहण होईपर्यंत 2 प्रक्रिया आहेत. एक प्रक्रिया कवीपासून सुरू होऊन नाट्य किंवा काव्य उत्पन्न होईपर्यंत टिकते, तर दुसरी क्रिया ही नाट्य किंवा काव्यापासून सुरू होऊन रसिक किंवा सामाजिक यांच्या मनापर्यंत जाते. पहिल्या क्रियेचा शेवट रस निष्पत्तीत होतं तर दुसऱ्या क्रियेचा शेवट रसास्वरात किंवा आनंदात होतो. असं सुरेंद्र बारलिंगेने रस संकल्पनेविषयी हा नवा प्रकाश टाकला. प्रश्न 3. रससंकल्पनेबद्दलचा आजचा विचार कोणता? रती, क्रोध, भय हे भाव साकार करणे एवढेच आजच्या काव्याचे प्रयोजन राहिले नाही, तर आज कवीला येणाऱ्या अनुभूतीचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे सूक्ष्म होऊ लागले. आजचा माणूस विज्ञान आणि तंत्रविज्ञानाच्या अफाट विस्तारामुळे त्याचा अनुभव प्रक्रियेत बदल झाला. प्रश्न 4. ध्वनी सिद्धांताचे स्वरूप थोडक्यात सांगा. कविता शब्दांनी लिहिली जाते. उत्तर त्याचं ध्वनी सिद्धांताचे स्वरूप. कविता शब्दांनी लिहिली जाते, त्यामुळे शब्दाचे स्वरूप आणि शब्दांनी होणाऱ्या वाक्याचे स्वरूप लक्षात घेतले जाते. शब्दांचे मुख्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ अवगत असणे महत्त्वाचे आहे. घटक 4 आपण बघूया. समीक्षा सिद्धांत. पाश्चात्य. आपण भारतीय बघितला. आता समीक्षा सिद्धांत, वाशी मराठे भारतीय सिद्धांत आपण बघितले घटक 3 मध्ये.
बाशी मराठेकरांचा लय सिद्धांत, द ग गोडसेंचा पोच सिद्धांत, शरदचंद्र मुक्तिबोध यांचा सकलात्मकतेचा माणुसतेचा सिद्धांत. आता पाश्चात्य बघूया. पाश्चात्य म्हणजे फॉरेनमधील समीक्षेचे उगम स्थान कसे झाले, फॉरेनमधले समीक्षाचं उगम कसा झाला. पाश्चात्य म्हणजे फॉरेन, भारतीय बघितले आपण बाशी मर्डेकर वगैरे, द गो गोडसे यांचे सिद्धांत. आता पाश्चात्य बघूया. पाश्चात्य म्हणजे अरिस्टॉटल, प्लेटो. अरिस्टॉटलचा गुरु प्लेटो होता आणि अरिस्टॉटल हा पाश्चात्य साहित्यशास्त्राचा जनक मानला जातो. त्याने लिहिला पोएटिक्स, मराठीत आपण त्याला काव्यशास्त्र. या विषयावर आद्य ग्रंथ अरिस्टॉटलचा गुरु प्लेटो हा थोर ग्रीक तत्त्वज्ञ याने आपल्या वेगवेगळ्या ग्रंथांमधून काव्य नाटकांची चर्चा केली. प्लेटो केवळ तत्त्वचिंतक नव्हता तर नीतिशास्त्रज्ञ व समाज समीक्षकही होता. संपूर्ण कलासृष्टी वस्तूच्या बाह्य आकाराची अपूर्ण नक्कल आहे. ही कला अनुकरणात्मक आहे. कला ही वस्तूचे खरं स्वरूप सांगत नसून ती वस्तू कशी दिसते एवढंच सांगते. त्यामुळे कलेचा सर्वोच्च ज्ञानाशी संबंध नाही, ती फक्त वस्तूचा वरवरचा आभास निर्माण करते. त्यामुळे प्लेटोने मांडलेल्या आदर्श प्रजासत्ताकाच्या कल्पनेत कवी काव्य यांना स्थान नाही. अर्थातच प्लेटोचे तत्त्वज्ञान अत्यंत गहन आणि गुंतागुंतीचे आहे. ज्ञानविषयक विवेचन सखोल स्वरूपाचे आहे. सर्वात महत्त्वाचे प्लेटो उपस्थित केलेले प्रश्न प्लेटोने मूलभूत स्वरूपाचे आहे. साहित्य हे ज्ञान आहे का? शिक्षणात साहित्याचे स्थान कोणते असावे? साहित्याने घडणारे सामाजिक नैतिक परिणाम इष्ट आहेत की अनिष्ट? प्लेटोच्या या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी जे विचारमंथन झाले त्यातूनच पाश्चात्य साहित्यशास्त्राचा विकास झाला. आता अरिस्टॉटलचा अनुकृती सिद्धांत बघूया आपण थोडक्यात. प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल याने मांडलेला अनुकृती कॅथार्सिसचा सिद्धांत, कलेची व्याख्या, वर्गीकरणाचे तत्त्वे, त्यातील साहित्याचे स्थान इसवी पूर्व 4थ्या शतकापासून ते आजतागायत पाश्चात्य सिद्धांतावर आपला कायम प्रभाव ठेवला आहे अरिस्टॉटलने. कॅथार्सिस अनुकृती सिद्धांताबद्दल आपण थोडक्यात पाहूया की मनुष्य स्वभावात अनुकरणशील आहे. अनुकरणातून तो शिकतो, ज्ञान मिळवतो, अनुकरणात आनंद वाटतो. ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. हे मुलांच्या बाबतीत झालं. मुलंही अनुकरणातून शिकतात. पण ज्ञान म्हणजे काय, कसे होते यासंबंधी अरिस्टॉटलने स्वतंत्र विवेचन केले आहे. अरिस्टॉटल म्हणतो की ज्ञान होते ते व्यक्तीचे की जातीचे. अरिस्टॉटलचे उत्तर आपल्याला व्यक्तीचे ज्ञान होऊ शकत नाही, कारण व्यक्तीचे अगणित गुणविशेष असतात. स्थकाल परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. त्यामुळे केवळ संवेदना निर्माण होतात, ज्ञान होऊ शकत नाही. आपल्याला या पोस्टेरियर ॲनालिटिक्स या ग्रंथात अरिस्टॉटलने विचार मांडले आहेत. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की व्यक्तीचा अनुभव घेत जातीची जाणीव म्हणजे हा प्रवास संवेदनापासून जाती स्वरूपाकडे साधारणीकरणाकडे संकल्पनेपर्यंत पोहोचतो, त्याला ज्ञान म्हणता येते, असं अरिस्टॉटलचं मत आहे. अरिस्टॉटलच्या विवेचनानुसार कलानुभूतीच्या ज्ञानाची प्रक्रिया अनुष्ठित आहे. म्हणून साहित्य हे मनुष्य जीवनाचे चित्रण साधारणीकृत असेल त्याला कलात्मकता प्राप्त होते. आपले गुरु प्लेटो यांनी मांडलेले कला ही अनुकरण रूप असल्याने कला म्हणजे ज्ञान नव्हे हे मत खोडून काढत कला ही अनुकरण रूप असल्याचेच ती ज्ञानरूप आहे सिद्धांत अरिस्टॉटलने प्रस्थापित केला. आता कॅथार्सिस म्हणजे काय? कॅथार्सिस म्हणजे विरेचन. मराठीत त्याला काय म्हटलंय? विरेचन. कॅथार्सिस म्हणजे ज्यावेळेस आपण नाटक पाहतो. कॅथार्सिस पोएटिक्स म्हणजे काव्यशास्त्र या ग्रंथात त्यांनी हे तत्त्व मांडलं आहे की कॅथार्सिस हे अरिस्टॉटलने मांडलेले पोएटिक्स या ग्रंथामध्ये की जेव्हा शोकांतिका असते म्हणजे ट्रॅजेडी असते, ट्रॅजेडी पाहत असताना एखादा नायक असतो आणि नायक हा जेव्हा त्याच्यावर खूप प्रसंग निर्माण होतो नायकात, त्यावेळेला आपल्या मनामध्ये पिटी अँड फिअर म्हणजे पिटी म्हणजे दया आणि फिअर म्हणजे भीती, त्या पात्राविषयी त्या नायकाविषयी आपल्याला दया आणि भीती वाटते. पुढे काय होईल, कसं होईल, एकीकडे भीती वाटते, दुसरीकडे
दया पण येते. आणि मग अशा वेळेला आपण आपल्याला एक प्रकारचा आनंद पण मिळतो. शेवटी जेव्हा तो नाटक संपतं तेव्हा आपल्या मनातली भीती जाते, भीती जाते आणि भयही जातं, करुणा दया पण जाते आणि आपल्याला ट्रॅजिक प्लेझर मिळतो, म्हणजे आनंद मिळतो. ह्या अनुभवांची मीमांसा आपल्या सुप्रसिद्ध कॅथार्सिस या संकल्पनेद्वारे अरिस्टॉटलनी पोएटिक्स म्हणजे मराठीत काव्यशास्त्र या ग्रंथात मांडला. आता त्याचं कॅथार्सिसचं एक उदाहरण, त्याला मराठीत विरेचन म्हटलं आहे. विरेचन म्हणजे काय तर आपण ते बघूया. विरेचन म्हणजे शरीराबाहेर फेकले जाणे, म्हणजे जे काही भीती आहे, करुणा आहे, ही मनाचे संतुलन बिघडते आपले. आणि मग नाटक थांबलं की त्या मनाच्या संतुलनाचं, ते भावनांचं आपल्याला विरेचन होतं. म्हणजे आपण त्या कमी होऊन जातात आपल्याला आणि आपल्याला ट्रॅजिक प्लेजर होतं, आनंद होतो शेवटी. बरं झालं, असं नाही झालं, चांगलं झालं कॅरेक्टरचं, किंवा दुःख झालं असं, म्हणजे तिथं त्या भावना आपल्या विरेचन होतात, निघून जातात. 1847 साली एच व्हाईल या जर्मन अभ्यासकाने, नंतर 1857 साली बेर्नेज या दुसऱ्या जर्मन अभ्यासकाने कॅथार्स म्हणजे विरेचन हा सिद्धांत मांडला. तेव्हापासून कॅथार्सिस म्हणजे विरेचन हे मत अधिक ग्राह्य मानले जाते आणि वैद्यकशास्त्रातील संकल्पना आहे. त्यानंतर काही रूपवादी सिद्धांत आहे, पाश्चात्य रूपवादी. पाश्चात्याचा अर्थ मी सांगितलं की फॉरेनमधील सिद्धांत. भारतीय आपण बघितलेच. आता रूपवादी सिद्धांत, इंग्रजीतील फॉर्म या संज्ञेला पर्याय म्हणून साहित्य कला क्षेत्रात घाट रूपरचना या संज्ञा वापरल्या जातात. साहित्यकृती विविध स्वरूपाच्या घटकांनी सिद्ध होणारी एक रचना आहे. शब्द, शब्दगंध, प्रतिमा, प्रतीके, आशयसूत्रे, व्यक्तिरेखा, कथा, वस्तू, घटना, प्रसंग इत्यादी अनेक घटनांनी संघटित झालेली असते. साहित्यकृती स्वायत्त अलौकिक मानायची असेल तर ती संघटनेचे तत्त्व ज्ञानात्मक, व्यवहारात्मक, नैतिक मानून चालणार नाही, तर ते केवळ सौंदर्यात्मक अलौकिक रूपतत्व असायला हवे. रूपवादात कलेच्या, साहित्याच्या आणि अलौकिक रूपत्वाचा शोध घेण्याचा, ते मांडण्याचा प्रयत्न असतो. रूपवादी समीक्षा या रूपतत्वाच्या साहाय्याने साहित्यकृतीचे विश्लेषण आणि मूल्यमापन करते. काही रूपवादी सिद्धांत चर्चा आपण करूया की एका दृष्टीने प्लेटो हा रूपवादाचा जनक समजला पाहिजे, कारण प्लेटोच्या मते कला ही अनुकृतीची अनुकृती, मायेची माया, आभासाचा आभास असते. उदाहरणार्थ सुतार पलंग तयार करतो तेव्हा सत्य अशा पलंग नावाच्या वस्तूच्या सारतत्वाची अनुकृती करत असतो. चित्रकार पलंगाचे चित्र काढताना अनुकृतीची अनुकृती करतो. प्लेटोची ही भूमिका रूपवादाला प्रेरक ठरली असे अभ्यासक मानतात. म्हणून प्लेटोला एका दृष्टीने रूपवादाचा जनक समजला पाहिजे असं म्हणतात. 18व्या शतकात कांटच्या क्रिटिक ऑफ जजमेंट या ग्रंथातून कांटने सौंदर्याचा अनुभव म्हणजे काव्य असे स्वरूप समजवून दिले. नंतर कांटच्या विचारसरणीचा तात्काळ प्रभाव आपल्या शिलर, कोलरिज, शॉपेनहावर इत्यादी कला विवेचनावर पडलेला दिसतो. कोलरिजला तर इंग्रजी समीक्षेतील रूपवादाचा संस्थापकच म्हणायला हरकत नाही असे अभ्यासकांचे मत आहे, कारण त्याची कल्पनाशक्तीविषयीचे विवेचन खूपच छान आहे. कोलरिजचे साहित्यकृतीचा आशय तिच्या रूपापासून वेगळा झाला तर, किंवा विषयामागे रूप धावू लागले तर यांत्रिक रूप निर्माण होईल. दुसरे म्हणजे कविता ही परस्परविरोधी घटकांची कल्पनेकडून केली गेलेली सुसंगती असते. तिसरे म्हणजे रूपात्मक घटक हे कवितेचे खरू स्वरूप समजले जाते असे कोलरिज म्हणतो. रूपवादी समीक्षा सिद्धांताचा विस्तार 19व्या शतकात मोठ्या प्रमाणात झाला आणि एडगर अलन पो, ऑस्कर वाइल्ड इत्यादी प्रतिभावंतांनी कलावादाचे निशाण फडकवत ठेवले. इटालियन विचारवंत बेंट्रेट्रो कोंचे या तत्त्वज्ञानाने मांडलेला आविष्कारवाद या कलाविषयक सिद्धांताची चर्चा झाली. नंतर 20व्या शतकातील क्लाइव्ह बेल, रॉजर फ्राय
क्लाइव्ह बेल रॉजर फ्राय यांनी आपल्या सौंदर्यशास्त्रीय चर्चेतून रूपवादी भूमिका मांडली. क्लाइव्ह बेल रॉजर फ्राय यांच्या म्हणण्यानुसार कलेचे एकमेव व्यवच्छेदक लक्षण म्हणजे अर्थपूर्ण रूप, म्हणजे सिग्निफिकंट फॉर्म, असं त्यांनी स्पष्ट केलं. रूपवादी सिद्धांत आपण बघतोय. सी ब्रॅडली यांनी या संदर्भात भूमिका वैशिष्ट्यपूर्ण आहे. रॉजर फ्राय, क्लाइव्ह बेल यांच्या भूमिका चित्रकलेवर आधारलेल्या आहेत, तर ब्रॅडलीने मुख्यतः काव्याचा आधार घेतला आहे. त्यामुळेच वैशिष्ट्यपूर्ण. पोएट्री फॉर पोएट्री शेक, म्हणजे पोएट्रीसाठीच असतात, काव्य हे काव्यासाठीच असतात असं या लेखात. कविता प्रत्येक ते वास्तवाचा भाग नसते, ती वास्तवाची प्रतिकृती आहे. काव्याचे स्वतंत्र स्वयंभू जग असते. कविता हे अनुभव दुसऱ्या कशाचेही साधन नसते, स्वयंमेव साध्य आहे आणि तेच ते काव्यात्म मूल्य अशी भूमिका मांडली. ब्रॅडलीने आपली रूपवादी भूमिका काव्यावर आधारली आहे असं मांडलं. आणि रूपवादाच्या संदर्भात विल्यम एमसनने मांडलेला अनेकार्थतेचा म्हणजे ॲम्बिग्युइटीचा सिद्धांत. खरे तर भाषेतच अनेक अर्थ अनुशूत असते. कविशास्त्रज्ञ भाषेचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करतात. शास्त्रीय भाषा आणि काव्याच्या भाषेतील भेदावर आधारित काव्यातील घडणीच्या निवडामध्ये विरोधात्मक म्हणजे लँग्वेज ऑफ पॅराडॉक्स या रूपतत्वाचा विचार क्लियंथ ब्रुक्स याने मांडला. की लँग्वेज ऑफ पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभासात्मक असते शास्त्रीय भाषा आणि काव्य भाषाही. त्यांच्या मते, क्लियंथ ब्रुक्सच्या मते, काव्याची भाषा नेहमीच विरोधाभासात्मक असते, म्हणजे पॅराडॉक्सिकल असते. न्यू क्रिटिसिझम ही संकल्पना स्पष्ट करा असाही प्रश्न येऊ शकतो. न्यू क्रिटिसिझम साहित्याच्या रूपतत्वाचा विचार संस्कृत पाश्चात्य परंपरेत प्राचीन काळापासून होत असला तरी वकृती, ध्वनी, रीती इत्यादीची रूपतत्वे अरिस्टॉटलच्या काव्य विचारातील संभाव्यता आदी मध्य अंत सेंद्रिय एकत्मत ही रूपतत्वे साहित्याकडे पाहण्याचे रूपवादी दृष्टिकोन आधुनिक काळातला आहे. कांटच्या विचार भावलेली संगती, फेल्ट हार्मनी येते, शून्य हेतुपरता यासारख्या रूपतत्वात कांटच्या सौंदर्य विचारात रूपवादी समीक्षेची पाळेमुळे आहेत. पाश्चात्य परंपरेत रूपवादाचे मान्य मुख्यतः न्यू क्रिटिसिझम, रशियन रूपवाद यांच्याकडे झालेले आहे. रिचर्डच्या प्रिन्सिपल ऑफ लिटररी क्रिटिसिझममधील कवितेचे विश्लेषण पानावर कवितेवर एकाग्र केलेली समीक्षा दृष्टी, इलियटने काव्य म्हणजे भावनांचा आविष्कार, व्यक्तिमत्वाचा आविष्कार, रोमॅन्टिक सूत्रावर केलेला हल्ला काव्याच्या अव्यक्ती स्वरूपात दिलेलं भर, समीक्षेचे लक्ष, कविता कवी नाही हे इलियटचे काम, विधान कविता असते असं इलियट म्हणतो. कविता ही नवसमीक्षेच्या सिद्धांताचा साहित्य क्षेत्रावर फार मोठा परिणाम झाला. नवसमीक्षेची महत्त्वाची तत्त्वे अशी आहे की कविता ही स्वयंभू आणि स्वतंत्र रचना असते. तिचा जिवंतपणा तिच्या रूपात असतो. कवितेच्या दुसरं महत्त्वाचं तत्त्व त्यांनी सांगितलं, कवितेच्या मूल्यमापनाचे निकष कवितेतच उपलब्ध होतात. तिसरं म्हणजे कवितेचे समीक्षण करताना चरित्रात्मक, सामाजिक, मानसशास्त्रीय किंवा यासारख्या बाह्य स्थायी दृष्टिकोन अनावश्यक नाहीत, तर ते कवितेच्या आकलनालाही बाधक ठरतात. चौथं वैशिष्ट्य, त्यांनी चौथे तत्त्व सांगितलं की कवितेचे उद्दिष्ट अथवा परिणाम म्हणजे कविता नव्हे, मात्र या नव समीक्षेचा रूपवाद बेल आणि फ्राय इत्यादीपेक्षा वेगळा आहे. कला विश्व जीवनापासून वेगळे आणि स्वतंत्र असलेली जीवनाची अनुभूती याकडे ते काव्य सामग्री जे मटेरियल म्हणून पाहतात. तर रशियन रूपवादी सिद्धांत आपण बघूया की रशियन रूपवादाने साहित्याची स्वायत्तता गृहीत धरली आहे. रोमन एकावसनचे वाक्य रशियन रूपवादाचे ब्रीत वाक्य आहे. रशियन रूपवाद संरचनावाद या नव्या भाषा विज्ञानाचा प्रभाव साहित्याला साहित्यपण मिळते आणि साहित्य प्रक्रियेत वस्तूपासून म्हणजे ऑब्जेक्ट, चिन्ह म्हणजे साईन स्वतंत्र होतात, म्हणजे आशयापासून कविता मुक्त होते. काव्य म्हणजे शब्दांचा खेळ हे या विचारातील महत्त्वाचे सूत्र आहे.
स्त्रीवादी समीक्षा सिद्धांताची पार्श्वभूमी. स्त्रीवादी सांगा असं पण येऊ शकतं प्रश्न. स्त्रीवादी समीक्षेविषयी तात्विक विचार करताना स्त्रीवादी सिद्धांतविरोधी स्त्रीवाद्यांनी भूमिका घेतली या बाबतीत. स्त्रीवादी विचारसरणीचा अभ्यास करायचा असल्यास 18व्या शतकातील प्रबोधन परंपरेची तिची पाळेमुळे पाहावी लागतात. 19व्या शतकात झालेले विचारमंथन स्त्रीवादी विचारसरणी असून दुसऱ्या महायुद्धाने त्याला गतीतून साहित्य समीक्षेच्या पातळीवर स्त्रीवादी विचारसरण्याची गतिमान झाली. स्त्रीवादी समीक्षेची तात्विक सैद्धांतिक चौकट पाहताना स्त्री या संकल्पनेचे सिद्धांतन करताना पहिली पातळी शरीरभेदाची मांडली असून ती शरीर व जैविक भेदाची गलित करून सामाजिक सांस्कृतिक पातळीवर स्त्रीत्व ही संकल्पना निर्माण केली जाते. त्या स्त्रीत्वाच्या संकल्पनेचे एकसत्वीकरण स्वाभाविकीकरण म्हणजे स्त्री ही स्वभावतच गोड, लाजरी, नाजूक, विनयशील इत्यादी असते आणि स्वाभाविकरण करण्यात पुरुषांचे इतर संबंध गुंतलेले असतात हे दाखवून देणे, त्यात बदल घडवणे राजकीय पातळीवर कार्य स्त्रीवादी तत्वज्ञान करीत असते. स्त्रीवादी समीक्षक पुरुषप्रधान चौकटीचे वाचन करण्यासाठी अनेक प्रयोग करतात. रिस्टॉल फ्राईड, वॉल्टर पेटर यांच्या भूमिकेचे वाचन करून स्त्रीमध्ये काही गुणधर्मांचा अभाव असतात हे प्रमेय पुरुषप्रधान त्याचे कसे रोपित केले आहे सप्रमाण मांडून अमान्य केले जाते. भाषेच्या पातळीवर पुरुषप्रधान त्याच्या वर्चस्वाच्या खुणांची उदाहरणे शोधून भाषिक वापरामार्गे पुरुषकेंद्री विचाराला विरोध केला जातो. स्त्रियांमधील न्यून अनुभवाची पुरुष निर्मिती संकल्पना जीवनाच्या अनेक क्षेत्रात वापरली जाते. उदाहरणार्थ ध्रुपद गायकी मर्दानी मानली जाते. स्त्रियांसाठी परंपरेने निषिद्ध मानणे, विशिष्ट व्यवसाय उद्योग स्त्री यासाठी वर्जित मानणे इत्यादी गोष्टी स्त्रीविषयी घडतात. याविषयी आवाज उठवला जातो. सिमॉन द बोवा या फ्रेंच स्त्रीवादी लेखिकेने स्व म्हणजे द सेल्फ म्हणजे स्वतः मराठीत म्हणतो आपण. सिमॉन द बोवा या फ्रेंच स्त्रीवादी लेखिकेने स्व म्हणजे सेल्फ म्हणजे स्वतः आणि पर म्हणजे दुसरं, परचा अर्थ दुसरा होतो, ची संकल्पना मांडून स्व आणि पर, स्व म्हणजे स्वतः आणि पर म्हणजे दुसरं, अभाववादी न्यूनवादी पुरुषकेंद्री विचार चौकटीची चिकित्सा करीत मानवाचे स्वत्व आणि स्व म्हणजे सेल्फ हा पुरुषच असतो आणि स्त्री ही नेहमी पर असते ही भूमिका मांडली. म्हणजे दुसऱ्यावर पण म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून स्त्री असते अशी द बोवा या फ्रेंच स्त्रीवादी लेखिकाने विवेचनावर स्त्रीच्या अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाचा खोलवर प्रभाव दिसतो. स्त्रीने जशी सनातन केवळ सत्वाची कल्पना नाकारली तशी स्त्रीच्या सनातनाने केवळ सत्वाची संकल्पना नाकारली. जन्मताच कोणी स्त्री असत नाही. स्त्रीत्व हे समाज आणि संस्कृतीने घडवले असते हे भूमिका हे तिच्या अस्तित्ववादी विचारसरणीचा परिपाक म्हणतायत. से केम टू स्टे यासारख्या कादंबरीत स्त्रीचे निवडीचे स्वातंत्र्य, स्वतःचे निर्णय घेण्याची जबाबदारी या अस्तित्ववादी स्त्रीवादी अशा सूत्रांची मांडणी तिने केली. से केम टू स्टे या कादंबरीत स्त्रीवादी काव्यशास्त्र मांडताना सँड्रा गिल्बर्ट आणि सुजन ग्युबर या हेरल्ड ब्लूम अमेरिकन विरचनावादी यांनी प्रभावचिंती म्हणजे अँक्झायटी ऑफ इन्फ्लुएन्स, अँक्झायटी म्हणजे अस्वस्थपणा या संकल्पनेचा आधार घेत हा अर्थ त्याच्या अनेक विपरीत वाचन करून स्त्रीवादी काव्यशास्त्राची उभारणी केली. स्त्रीवादी समीक्षा हे नेहमीच राजकीय स्वरूपाचे राहिलेले असे स्त्रीवाद्यांचे म्हणणे आहे. सेक्शुअल पॉलिटिक्स या ग्रंथात पितृसत्ताक समाजव्यवस्था हे स्त्रियांच्या शोषणाचे मूळ कारण सांगून आर्थिक व्यवस्था भांडवलशाहीची असो, साम्यवादी असो, स्त्रियांचे शोषण दोहातही होते अशी गृहीतके मांडली. पितृसत्ताक समाजव्यवस्था ही स्त्रियांच्या शोषणाचे मूळ कारण सांगून आर्थिक व्यवस्था भांडवलशाहीची अथवा साम्यवादी अशी स्त्रियांचे शोषण होते. पितृसारिक समाजव्यवस्था ही संकल्पना जहाल स्त्रीवादी वादात मांडली असली तरी ऐतिहासिक विश्लेषणात चिकित्सा फारशी झाली नाही. स्त्रीवादी विचार वा सत्ता अधिकार तत्वांना अधिक महत्त्व असल्याने शोषणाची कारक म्हणून पितृसत्ताक व्यवस्थेची चिरफाड केली जाते. स्त्रीवादी समीक्षेची महत्त्वाची भूमिका म्हणजे स्वदृष्टिकोनातून संहिता वाचन विपरीत वाचन करण्याचा हक्क असतो अशी स्त्रीवादी समीक्षा मानते. यासाठी स्त्रीवादी भूमिकेतील तात्विक पेच असा की स्त्रीचे स्त्री म्हणून सत्व तर सांगता आले पाहिजे, पण तसे केलं तर पुन्हा पुरुषकेंद्रीय एकसत्ववादी भूमिकाच मान्य केल्यासारखे होते असे मालचे
जोशी यांनी म्हटले आहे. वाचक प्रतिसाद सिद्धांत आपण बघूया. भारतीय सिद्धांत भट्टनायकाने काव्य विचार मांडतात त्यात रसिकांचा अंतर्भाव केला होता. प्लेटो, अरिस्टॉटल यांनी आपल्या साहित्य सिद्धांत काव्य नाटकाच्या रसिकाच्या मनावर काय परिणाम त्याचे विवेचन केले आहे. तसेच अलीकडे अमेरिकन समीक्षक केनेथ बर्क आणि रिचर्ड्स यांनी वाचकाच्या प्रतिसादाची चर्चा केली. पण 1960 नंतर वाचक प्रतिसाद सिद्धांत म्हणजे रीडर रिस्पॉन्स थेअरी, त्याला इंग्रजीत म्हटलं आहे, यापेक्षा एक वेगळी भूमिका पुढे आली. आता वाचक या ठिकाणी या केंद्रस्थानी असतो. वाचकनिष्ठ भूमिकेला समकालीन विचारव यांचे असे प्रत्यक्ष प्रश्न समांतर मिळाले, पण तिच्यात अनेक कळीचे प्रश्न होते. वाचकनिष्ठ अशी भूमिका व्यक्तिनिष्ठ आहे का? कारण वर पाहतात असे वाटते, पण तसे नसून स्टॅनली फिशसारख्या समीक्षक असे म्हणतात की संहितेचे अर्थ निर्णय वाचकाच्या लहरीनुसार होत नाही, तर वाचकाचे वाचन अर्थ निर्णय करणाऱ्या समूहाच्या भूमिकेने प्रभावित झालेले असते. म्हणजे एका समूहाकडून अमुक एक साहित्यकृती नैतिक आहे की नाही यासारख्या अर्थनिरूपात्मक अपेक्षा वाचकांसमोर ठेवण्यात येतात आणि संहितेचे स्वरूप त्याप्रमाणे ठरवण्यात येते. आता आपण स्वयं अध्ययनाचे प्रश्न पाहूया. मराठीत पाश्चात्य समीक्षा सिद्धांताच्या अभ्यासाची मांडणी करणाऱ्या अभ्यासकांची नावे सांगा. मराठीत पाश्चात्य सिद्धांताच्या अभ्यासाची मांडणी करणारे अभ्यासक गोवी करंदीकर, राबा पाटणकर, सुयश गायगुडे, गंगाधर पाटील, मसू पाटील, हरिश्चंद्र थोरात, के.आर. शिरवाडकर आणि अशोक जोशी आणि मिलिंद मालशे हे आहेत. पाश्चात्य साहित्यशास्त्राचा जनक कोणास म्हटले आहे, तर अरिस्टॉटल हा पाश्चात्य साहित्यशास्त्राचा जनक मानला जातो. या विषयावर पोएटिक्स हा आद्य ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्यांचा गुरु प्लेटो हा थोर ग्रीक तत्त्वज्ञ. त्यांनी आपल्या ग्रंथातून काव्य नाटकांची चर्चा केली. प्रश्न तिसरा, नवसमीक्षेची महत्त्वाची तत्त्वे लिहा. कविता ही उत्तर आहे त्याचं. कविता ही स्वयंभी स्वतंत्र रचना, त्यामुळे आपण एकच उपलब्ध होतात. कवितेच्या समीक्षणात चरित्रात्मक मानसशास्त्रीय दृष्टिकोन कवितेच्या आकलनात बाधक ठरतात. कवितेचे उद्दिष्ट अथवा परिणाम म्हणजे कविता नव्हे. वाचक प्रतिसाद सिद्धांत का मांडला गेला, तर वाचक स्वरूपाविषयी बोलताना लेखक लेखन याविषयी चर्चा, पण वाचक या घटनेतील प्रमुख बिंदू आहे. त्यामुळे साहित्यविराचे केंद्रस्थान या विचारावर वाचक प्रतिसाद सिद्धांत मांडला गेला. सिद्धांतात भट्टनायकाने काव्य विचार मांडताना त्यात रसिकांचा अंतर्भाव केला आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.